हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. सुरेश धस आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धस फडणवीसांची भेट घेणार. दरम्यान सुरेश धस यांनी अजित पवारांकडे भेटीसाठी वेळ मागितली. अजितदादांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर निवासस्थानी अर्धा तास खलबतं. मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अजितदादांचं मत. एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका, सूत्रांची माहिती. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार अजित पवारांच्या भेटीला. सुधीर मुनगंटीवारांच्या भेटीचं कारण अस्पष्ट. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. आजच्या बैठकीमध्ये ई कॅबिनेटची संकल्पना राबवण्यात येणार, मंत्रालयामधल्या सूत्रांची माहिती. पुण्यात भाजपचा ठाकरे गटाला मोठा धक्का. ठाकरे गटाच्या 5 माजी नगरसेवकांचा आज भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री फडणवीस, मोहोळ, बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार. मातोश्रीवर आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये महापालिका निवडणुकांसंदर्भात बैठक. पदाधिकारी आणि पक्षाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार. दुपारी 2 वाजता विज्ञान भवनामध्ये निवडणूक आयोगाची बैठक. देशात एचएमपीव्ही विषाणूची लागण झालेले 6 रुग्ण आढळले. एचएमपीव्ही विषाणू भारतासह जगभरात आधीपासूनच अस्तित्वात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट. नागपुरात एचएमपीव्ही विषाणूचे 2 संशयित रुग्ण सापडले. 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला विषाणूची लागण झाल्याचा संशय. दोन्ही लहान मुलं उपचारानंतर बरे झाल्याची माहिती.